मी पुणे कोथरूड येथे राहते. मी 62 वर्षाची निवृत्त बँक व्यवस्थापक आहे. माझे नाव मिनल देसाई. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पुणे कोथरूड शाखेत मी 36 वर्ष नोकरी केली. ज्या दिवशी मी माझ्या सुनेचा तुटलेला मोबाईल उचलून दुरुस्ती करण्यासाठी घेतला, त्या दिवशी मला समजले की गेल्या 16 महिन्यांपासून मी फक्त बर्बादच होत नव्हते, तर माझ्याकडून माझे घर, माझी ओळख, माझ्या आयुष्यभराची कमाई आणि माझे अस्तित्वही हिरावून घेण्याची एक सुनियोजित कट रचला जात होता. आणि सर्वात भयानक गोष्ट ही की हे षडयंत्र रचणारी तीच व्यक्ती होती जिला मी स्वतःची मुलगी मानत होते. 7 वर्षापूर्वी माझ्या पतींचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यानंतर मी माझा मुलगा रोहित, सून सविता आणि 5 वर्षाचा नातू अमित यांच्यासोबत राहत होते. माझी पेन्शन दरमहा 52,000 रुपये येते. त्यात भविष्य निधीचा व्याजही जोडला जातो. मी आयुष्यभर आकडेमोडी आणि खात्यांमध्ये घालवले, म्हणून प्रत्येक खर्च, प्रत्येक व्यवहार मी माझ्या छोट्या डायरीत लिहून ठेवते. मला वाचण्यासाठी चष्मा लागतो आणि कधीकधी गुडघ्यात सांधेदुखी होते, पण बाकी मी पूर्णपणे तंदुरुस्त आहे. आता त्या दिवसाची गोष्ट. ऑगस्ट महिना होता. तारीख 17 होती. वार होता मंगळवार. बाहेर इतका उकाडा होता की हवाही गरम लागत होती. सकाळचे सुमारे 8 वाजले असतील. मी स्वयंपाकघरात अमितचा डब्बा तयार करत होते. त्याला आवडणारे पराठे आणि दही. तेवढ्यात सविता आपल्या खोलीतून धावत आली. तिच्या चेहऱ्यावर अगदी भीती स्पष्ट दिसत होती. आई, मोठी अडचण झाली. तिने आपला मोबाईल माझ्यासमोर ठेवत म्हटलं, हा चालूच होत नाहीये. चार्जिंगही लावले, रिस्टार्टही केले, काहीच होत नाही. आज माझी खूप महत्त्वाची मीटिंग आहे बिझनेसची. सप्लायर्सशी बोलायचे आहे. पेमेंट कन्फर्म करायचे आहे. प्लीज तुम्ही हा कोथरूड मार्केटमधील टेकफिक्सवाल्यांकडे घेऊन जा ना. मी तिच्या डोळ्यात पाहिले. हो, ती खरंच घाबरलेली होती, पण त्याचबरोबर काही वेगळंच होतं. एक विचित्र बेचैनी जी त्या क्षणी मला समजली नाही. ठीक आहे बाळा, मी आत्ताच घेऊन जाते, मी म्हणाले. तू तयार हो तुझ्या मीटिंगसाठी. एक गोष्ट लक्षात ठेवा, ती मेकअपचा सामान उचलतच लवकर म्हणाली. त्यांना सांगा फक्त स्क्रीन बघायची, बाकी काही उघडायचे नाही. प्रायव्हसीचा प्रश्न आहे ना, क्लायंटचा डेटा वगैरे. त्यावेळी मला हे अगदी सामान्य वाटलं. आता विचार करते तर तो पहिला इशारा होता जो मी चुकले. मी माझी पर्स घेतली, मजबूत लेदरची मोठी बॅग ज्यात अनेक खिसे होते. मी सविताचा मोबाईल आत ठेवला. बाहेर पडताना सोसायटीच्या पार्किंगमध्ये रमेश काका भेटले, जे तिथे देखरेख करतात. कुठे चाललात ताई इतक्या सकाळी? बस मार्केटला. सविताचा मोबाईल दुरुस्त करायचा आहे. ते हसले. अरे, माझा मुलगा मनोजही तिथेच टेकफिक्समध्ये काम करतो. तो चांगले बघून घेईन. हा छोटासा योगायोग ज्याने माझे संपूर्ण आयुष्य बदलून टाकले. कोथरूड मार्केट पायी फक्त 10 मिनिटाचे अंतर होते. मी आरामात चालत गेले. उन्हाळ्यात माझे चामड्याचे शूज जड वाटत होते. टेकफिक्सची दुकान गल्लीच्या कोपऱ्यावर होती, निळ्या पांढऱ्या बोर्डसह. आत गेल्यावर एअर कंडिशनरची थंड हवा मिळाली आणि लगेच आराम मिळाला. काउंटरवर एक तरुण बसला होता. वय अंदाजे 26 ते 27. बारीक, स्वच्छ चेहरा. नमस्कार आंटी, तो म्हणाला. मी मनोज. तुम्ही डी ब्लॉकमधून ना? माझे बाबा तुमच्या सोसायटीत पार्किंग बघतात. हो बाळा, मी आनंदित झाले. तू त्यांचाच मुलगा? सायबर सिक्युरिटीचे ट्रेनिंग घेतलेस ना? तुझे बाबा फार अभिमानाने सांगायचे. तो लाजला. हो, आता इथे काम करतो आणि पोलिसांना पण मदत करतो, कधीकधी फ्रॉडच्या केसेसमध्ये. मी सविताचा मोबाईल काढून ठेवला. हे बघ बाळा, चालूच होत नाही, स्क्रीनचा प्रॉब्लेम वाटतो. त्याने मोबाईल उचलला, चार्जिंग पॉईंट तपासले, काही बटन दाबली. मला आत पूर्ण तपासावं लागेल, थोडा वेळ लागेल. हरकत नाही, मी थांबते. मी दुकानाच्या कोपऱ्यातील प्लॅस्टिकच्या खुर्चीवर बसले. मनोजने मोबाईल एका उपकरणाला जोडले. मी त्याला बघत होते. त्याच्या बोटांचा स्क्रीनवर फिरणं, ॲप्स उघडणं आणि अचानक त्याचा चेहरा बदलला. भुवया उंचावल्या, डोळे विस्फारले. त्याने मोबाईल जवळ ओढला. काळजीने काहीतरी वाचले आणि मग माझ्याकडे पाहिले. पुन्हा मोबाईलकडे, पुन्हा माझ्याकडे. त्याच्या चेहऱ्यावरील भाव आजही मला आठवतात. आश्चर्य, धक्का आणि खोल काळजी. आंटी, तो हळूच म्हणाला, चारही बाजूंकडे बघत. त्यावेळी दुकानात आम्ही दोघेच होतो. तुम्ही माझ्यासोबत आत मागच्या खोलीत येऊ शकता का? फक्त 1 मिनिट. माझे हृदय जोरात धडकले. काय झालं बाळा? मोबाईलमध्ये फार मोठा प्रॉब्लेम आहे का? आंटी प्लीज, इथे नाही,
आत चला. आणि ही गोष्ट इथेच राहिली पाहिजे. तो उठला. दुकानावर थोड्या वेळाने परत येऊ असा बोर्ड लावला आणि मग मागे एका छोट्या ऑफिस रूममध्ये घेऊन गेला. तिथे टेबल, 2 खुर्च्या आणि भिंतीवर काही सर्टिफिकेट्स होते. त्याने दरवाजा बंद केला. आता मी खरंच घाबरले. मनोजने मोबाईल माझ्या समोर ठेवला, पण स्क्रीन दाखवली नाही. आधी त्याने मला खुर्चीवर बसवले. आंटी, मी आता जे सांगणार आहे ते ऐकून तुम्हाला खूप मोठा धक्का बसेन, पण मी तुम्हाला खरे सांगतोय. कारण जर मी सांगितले नाही तर तुमच्यासोबत खूप मोठा अन्याय होईल. माझे हात गोठले. बाळा, काय प्रकरण आहे? त्याने दीर्घ श्वास घेतला. आंटी, तुम्हाला आत्ताच तुमचे सगळे डेबिट कार्ड ब्लॉक करावे लागतील. बँकेला फोन करा, UPI बंद करा आणि घरी जाऊ नका जोपर्यंत तुम्ही हे सगळे सेव्ह करत नाही. माझा घसा कोरडा पडला. काय काय म्हणतोयस तू? त्याने मोबाईलची स्क्रीन माझ्या दिशेने फिरवली. जे मी पाहिले त्यामुळे माझ्या पायाखालची जमीनच सरकली. स्क्रीनवर एक फोल्डर उघडलेले होते. नाव, दस्तावेज, बॅकअप. पण त्यात सामान्य बॅकअप नव्हतं. माझ्यासमोर माझ्या 3ही डेबिट कार्डच्या उच्च गुणवत्तेचे फोटो होते. पुढची आणि मागची बाजू. CVV क्रमांक स्पष्ट दिसत होता. माझे आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, बँक पासबुकचे प्रत्येक पान, माझ्या कोथरूड फ्लॅटचे सर्व कागदपत्र, अगदी माझ्या पुणे कर्वे रस्त्यावरील जुन्या मालमत्तेचे दस्तावेज आणि एक व्हिडिओ. मी ATMवर उभी आहे, पिन टाकते आहे. कॅमेराचा कोन असा की कोणी मुद्दाम रेकॉर्ड केले होते. पार्श्वभूमीत सविताचा आवाज, आई हळू बटन दाबा, स्पष्ट दाबा. हो, असेच. माझे डोके गरगर फिरू लागले. मनोजने आणखीन काही फोटो आणि व्हिडिओ स्क्रोल केले. काही रिकाम्या कागदांवर माझ्या सहीचा सराव केलेल्या कॉपीज. जणू कोणी माझी सहीची नकल करत होतं. आंटी, मनोज हळूच म्हणाला, हे सगळे काय आहे तुम्हाला माहीत आहे का? मी काहीच बोलू शकले नाही. माझा आवाज घशात अडकला. त्याने आणखी काही ॲप उघडले. हे बघा, या मोबाईलमध्ये असामान्य ॲप आहेत. स्क्रीन मिरर प्रो म्हणजे दुसऱ्या मोबाईलची स्क्रीन बघता येते. कॉल रेकॉर्ड प्लस आणि हे OTP फॉरवर्ड ॲप. आंटी, तुमच्या मोबाईलमध्ये कधी नवीन ॲप टाकले का? कोणी सिक्युरिटी अपडेट किंवा बँकिंग सिक्युरिटी ॲप नावाने? माझ्या डोक्यात विजेचा कडकडाट झाला. 6 महिन्यांपूर्वी सविता म्हणाली होती, आई, आजकाल खूप फ्रॉड होतात. मी तुमच्या मोबाईलमध्ये एक सिक्युरिटी ॲप टाकते, सगळे OTP सेफ राहतील. आणि मी विश्वासाने तिला माझा फोन दिला होता. हो, माझा आवाज कुजबूज झाला. मनोजने समजून डोके हलवले. आंटी, मी अशा केसेस आधीही पाहिल्या आहेत. कुटुंबातील सदस्यांकडून सायबर फ्रॉड. या मोबाईलमधील पुरावा सांगतो की कोणी तुमची आर्थिक ओळख चोरायचा प्रयत्न करत आहे किंवा कदाचित आधीच चोरली आहे. मी थरथर कापत होते. माझी सून? आंटी, मला माहीत नाही मोबाईल कोणाचा आहे, पण मालकाने हे सगळे मुद्दाम गोळा केले आहे. त्याने व्हॉट्सॲप उघडलं. एक चॅट होती, ॲडव्होकेट देशमुख यांच्याशी. मी मेसेज वाचले आणि माझे रक्त गोठले. पॉवर ऑफ अटर्नी कसे बनवायचे जर ती मानसिकदृष्ट्या अयोग्य असेल? डिमेन्शियाची मेडिकल रिपोर्ट लागले का? प्रॉपर्टी ट्रान्सफरला किती वेळ लागेल? जलद मार्ग आहे का? माझ्या डोळ्यात अश्रू आले. माझे हात इतके थरथरत होते की मोबाईलसुद्धा धरता येत नव्हता. मनोजने टिश्यू बॉक्स पुढे केला. आंटी, तुम्ही मजबूत आहात? आता रडायचे नाही, कृती करायची आहे. आधी मी हे सगळे फोटो व्हिडिओ माझ्या मोबाईलला पाठवतो आणि एक पेनड्राईव्हमध्ये कॉपी करतो. हे तुमच्याकडे पुरावा म्हणून राहिले पाहिजे. दुसरे, आत्ताच बँकला फोन करा आणि तपासा की तुमच्या खात्यातून काही अनधिकृत व्यवहार झाले नाहीत ना. त्याने आपला फोन काढला आणि वेगाने कामाला लागला. मी तिथेच खुर्चीवर बसून सुन्न झाले. 10 मिनिटात मनोजने सगळे दस्तावेज करून ठेवले. त्याने एक छोटी पेनड्राईव्ह मला दिली. ही सुरक्षित ठेवा, कोणाला सांगू नका आणि आता बँकेला फोन करा. माझ्या थरथरत्या हाताने मी माझा फोन काढला. SBI कस्टमर केअरचा नंबर लावला. वाट बघत असताना मनोजने पाण्याचा ग्लास दिला. गुड मॉर्निंग, SBI कस्टमर केअर. मी रिया. माझा आवाज थरथरत होता. माझे नाव मिनल देसाई. खाते क्रमांक. मी नंबर सांगितला. मला माझ्या खात्यातील अलीकडचे व्यवहार तपासायचे आहेत. हो, पण कृपया तुमची जन्मतारीख आणि रजिस्टर्ड मोबाईल नंबर व्हेरीफाय करा. मी व्हेरीफाय केले. धन्यवाद. तुम्हाला कोणत्या कालावधीचे व्यवहार पाहायचे आहेत? मागील 2 वर्षाचे. ही लांब मुदत आहे.
मी तुम्हाला शेवटचे मोठे व्यवहार सांगू शकते. डिटेल ईमेल करावे लागतील. हो ठीक आहे, सांगा तुमचे शेवटचे व्यवहार. काल 16 ऑगस्ट रुपये 48,500 रुपये काढले गेले. त्याआधी 14 ऑगस्टला 49,000, 11 ऑगस्टला 48,500. माझ्या कानात घंटा वाजू लागल्या. थांबा, हे व्यवहार कधीपासून होत आहेत की बोर्डचा आवाज आला. मी पॅटर्न बघते आहे. गेल्या 16 महिन्यात दर 2-3 दिवसांनी 48,000 ते 49,000 रुपयांपर्यंतचे व्यवहार, एकूण 437 व्यवहार, एकूण रुपये 21,47,000. मी खुर्चीतून पडता पडता वाचले. मनोजने मला सावरले. 21,47,000? माझी संपूर्ण बचत, माझ्या पतीने जमा केलेले पैसे, मी काळजीपूर्वक गुंतवलेले पैसे सगळे गेले. हॅलो, तुम्ही ऐकत आहात का? फोनवर आवाज आला. हो हो, हे व्यवहार कोणी केले, कसे केले? सगळे ऑनलाईन, UPI आणि डेबिट कार्डने. OTP तुमच्या रजिस्टर मोबाईलवरून व्हेरीफाय झाले आहेत. पण मला एकही OTP आला नाही. मी एकही व्यवहार केला नाही. हे गंभीर आहे. तुम्हाला त्वरित फ्रॉडची तक्रार नोंदवावी लागेल आणि सगळे कार्ड आत्ताच ब्लॉक करा. पुढील 20 मिनिटात मी माझी 3ही डेबिट कार्ड, UPI, क्रेडिट कार्ड ब्लॉक केली. प्रत्येक मिनिट माझ्या आत एक नवी सत्यता रुजत होती. माझी स्वतःची सून, जिला मी मुलगी मानले, जिच्यासाठी मी माझ्या बचतीतून तिच्या बुटीक बिझनेससाठी कर्ज दिले होते, जिच्या मुलाला मी जीवापेक्षा जास्त प्रेम करते, ती मला व्यवस्थितपणे, संयमाने 16 महिन्यांपासून बर्बाद करत होती. मनोजने मला टेकफिक्स बाहेर काढले. आंटी, आता घरी जाऊ नका. आधी चांगल्या वकिलांना भेटा, पोलिसांना कळवा. पुरावा आपल्याकडे आहे, पण रणनीती हवी. मी रस्त्यावर उभी होते. ऑगस्ट महिन्याच्या कडक उन्हात, पण मला थंडी वाजत होती. लोक सामान्य आयुष्य जगत फिरत होते आणि माझे जग उद्ध्वस्त झाले होते. तेव्हा मला एक नाव आठवले. ॲडव्होकेट सतीश जोशी. माझ्या कोथरूड शाखेत ते यायचे. निवृत्त न्यायाधीश. नेहमी म्हणायचे, मिनलताई, कधी अडचण आली तर नक्की सांगा. अडचण आली होती, सगळ्यात मोठी अडचण. मी जवळच्या कॉफी डे कॅफेमध्ये गेले. AC मध्ये बसले. फोन काढला. माझ्या कॉन्टॅक्टमध्ये त्यांचा नंबर होता. 3ऱ्या रिंगवर त्यांनी तो फोन उचलला. नमस्कार मिनलताई, खूप दिवसांनी फोन केलात. माझा आवाज तुटला. हो सतीशराव, मला तुमची मदत हवी. मी खूप मोठ्या अडचणीत सापडले आहे. त्यांचा आवाज त्वरित गंभीर झाला. काय झाले? तुम्ही कुठे आहात? सेफ आहात ना? मी कोथरूड मार्केटजवळ कॉफी डेमध्ये आहे. सतीशराव, माझ्या सुनेने माझे 21 लाख रुपये चोरले. माझी ओळख चोरली आणि ती मला मानसिकदृष्ट्या अयोग्य ठरवून माझी संपत्ती बळकावण्याचा प्लॅन करत आहे. शांतता ठेवा, मी आत्ताच येतो. 30 मिनिटात पोचतो. काही करू नका, कुठेही जाऊ नका, कोणालाही काही सांगू नका, फक्त तिथेच बसा. मी कॉफी मागवली. माझे हात अजूनही थरथरत होते. पेन ड्राईव्ह मी पर्सच्या सगळ्यात आतल्या जीपमध्ये लपवला. तेवढ्यात माझा फोन वाजला. कॉलर ID सविता. माझ्या अंगातून विजेचा शॉक गेला. उचलू की नको? मी उचलला. आवाज सामान्य ठेवण्याचा प्रयत्न केला. हो बाळा. आई, तुम्ही कुठे आहात? मोबाईल दुरुस्त झाला का? मला त्वरित हवा आहे. क्लायंट लँडलाईनवर फोन करतायत. माझ्या मेंदूने झपाट्याने विचार केला. जर खरे सांगितले तर पुरावे नष्ट करेल. हो बाळा, टेक्निशियन बघतायत. काही कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम आहे. संध्याकाळपर्यंत होईल. तू लँडलाईनवरून काम चालव. अरे पण मला आत्ताच हवं आहे. लवकर आणा ना. बाळा, मी प्रयत्न करतेय, तू टेन्शन घेऊ नको. चल बाय. मी फोन कट केला. माझ्या हातांना घाम फुटला. कसे? इतके वर्ष मला कसे समजले नाही? ती नेमकी इतकी चांगली, काळजी घेणारी वाटायची. आई, तुम्ही आराम करा, मी बनवते. आई, तुमचा फोन मी सिक्युरिटी अपडेट करते. आई, बँकेत जायचे आहे, मी सोबत येते. गर्दीत कोण मदत करेल? प्रत्येक वेळी ती मला अधिक खोल सापळ्यात ढकलत होती. अर्ध्या तासाने सतीशराव आले. त्यांच्यासोबत एक तरुण लॅपटॉप बॅग घेऊन आला. मिनलताई, हे माझे सहकारी मित्र डॉक्टर राहुल शिंदे आहेत. हे सायबर फॉरेन्सिस एक्सपर्ट पुणे पोलिसांसोबत काम करतात. आम्ही तिघे कोपऱ्यातील टेबलावर बसलो. मी सगळी कथा सांगितली. पेन ड्राईव्ह दिला. मनोजचा नंबर दिला. बँक डिटेल्सचा सारांश सांगितला. राहुलने लॅपटॉप उघडला.
पेन ड्राईव्ह जोडला आणि पुरावा बघू लागला. प्रत्येक फोटो, प्रत्येक व्हिडिओ, प्रत्येक व्हॉट्सॲप मेसेज. सतीशचा चेहरा गंभीर झाला. मिनलताई, हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. ही साधी चोरी नाही, ही ओळख चोरी, आर्थिक फसवणूक, बनावटगिरी, गुन्हेगारी कट आणि वरिष्ठ नागरिकांवर अत्याचार आहे. सतीशराव, मी काय करू? त्यांनी माझा हात धरला. त्या दिवशी पहिल्यांदा मला वाटले की मी एकटी नाही. तुम्ही काही करणार नाही. आम्ही रणनीती बनवू, पुरावा गोळा करू, मजबूत केस बनवू आणि मग तिला कायद्यापुढे उभे करू. पण तुम्हाला संयम ठेवावा लागेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सगळे सामान्य दाखवावं लागेल. घरी जा, जसे काही झालेच नाही. तिला शंका येऊ नये की तुम्हाला कळले आहे. पण तो मोबाईल? सांगा की दुकानात पार्ट मागवावे लागेल. 2-3 दिवस लागतील. यामुळे आपल्याला वेळ मिळेल. संध्याकाळी घरी पोचले तेव्हा सविता दरवाजावरच उभी होती. आई, मोबाईल कुठे आहे? मी सराव केलेले शब्द बोलले. बाळा, स्क्रीन तर ठीक आहे, पण आतले काही पार्ट्स खराब आहेत. ते मागवावे लागतील. 2-3 दिवस लागतील. तिच्या चेहऱ्यावरील भाव, निराशा, भीती, हिशोब आता मला स्पष्ट दिसत होते. आधी मी चुकत होते. 3 दिवस? पण मला आत्ताच हवा आहे. बाळा, काय करू? पार्ट्स येण्यास वेळ लागतो. तू माझा फोन वापर तात्पुरता. नाही, ती अतिशय जलद म्हणाली. म्हणजे? नाही आई, तुमचा फोन जुना आहे. माझे ॲप्स चालणार नाहीत. मी माझे लॅपटॉप वापरते. ती आत गेली. मी स्वयंपाकघरात गेले. चहा करू लागले. माझे हात अजूनही थरथरत होते, पण मी मजबूत राहिले. रोहित ऑफिसवरून आला. माझा 30 वर्षाचा मुलगा. इन्फोसिसमध्ये सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर. चांगला पगार, चांगली व्यक्ती, पण प्रेमात पूर्ण आंधळा. आई, सगळे बरे आहे ना? तू थकलेली दिसतीयस. मी बनावटी हसले. हो बाळा, फक्त उन्हात थोडे चक्कर आले होते. आता बरे आहे. त्या रात्री मी झोपले नाही. तो फोटो, तो व्हिडिओ, ते व्हॉट्सॲप मेसेज माझ्या डोळ्यासमोर फिरत होते. ही म्हातारी अजूनही मला समर्पित आहे समजते. मी 62 वर्षाची म्हातारी होते, पण मूर्ख नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळी सतीशचा फोन आला. मिनलताई, मी काही लोकांशी संपर्क करतोय. तुमची मैत्रीण आहे ना सुमती? त्यांचा मुलगा बँकिंग क्षेत्रात आहे. हो, सुमती. त्यांचा मुलगा रणजित ICICI बँकेच्या फ्रॉड डिपार्टमेंटमध्ये असिस्टंट मॅनेजर. बरोबर. त्यांना अनौपचारिक भेटा. तुम्हाला त्या व्यवहारांचा डिटेल, फॉरेन्सिक अहवाल हवा आहे. त्या दिवशी मी सुमतीकडे गेले. आमच्या सोसायटीत 2 मजल्याखाली निवृत्त शिक्षिका. चहा पाण्यानंतर मी काळजीपूर्वक बोलायला सुरुवात केली. सुमती, मला तुझी मदत हवी आहे ग. रणजित फ्रॉड केसेस हँडल करतो ना? हो का? काय झाले? मी सगळं सांगितलं. ती थक्क झाली. मिनल, तू पोलिसांना सांगितलेस? वकिलांसोबत केस बनवतायत, पण तांत्रिक पुरावा हवा. रणजित अनौपचारिक मदत करू शकेल का? सुमतीने त्वरित फोन उचलला. रणजित, आज संध्याकाळी घरी ये. मिनल आंटींना भेटायचं आहे. खूप महत्त्वाचे काम आहे. त्या संध्याकाळी रणजित आला. 30 वर्षाचा हुशार मुलगा. मी त्याला माझे बँक खाते डिटेल्स, व्यवहारांची यादी दिली. आंटी, हा पॅटर्न बघितला की मला 100% खात्री आहे की हे प्रोफेशनल फ्रॉड आहे. प्रत्येक व्यवहार 50,000पेक्षा कमी, कारण 50,000पेक्षा जास्तचे व्यवहार बँकांना विशेष रिपोर्ट करावे लागतात. आणि हे OTP फॉरवर्डिंग हा एक प्रगत मालवेअर आहे. मी अधिकृतपणे नाही, पण माझ्या कॉन्टॅक्टने डिटेल रिपोर्ट काढून देईन. 2-3 दिवस द्या. पुढचे 3 दिवस मी घरात रोबोटसारखी राहिले. नाश्ता बनवणे, अमितला शाळेत पाठवणे, सविताशी बोलणे. जसे काही झालेच नाही, पण मी निरीक्षण करत होते. सविता लॅपटॉपवर जास्त वेळ घालवू लागली. मोबाईल नसल्यामुळे बेचैन होती. 2दा विचारले, आई, मोबाईलचं काय झालं? मी म्हणाले, पार्ट्स आले नाहीत. असं म्हणताच तिची निराशा स्पष्ट दिसायची. मी हेही पाहिले की काही पोस्ट आल्या. HDFC बँकेचे फिक्स्ड डिपॉझिट मॅच्युरिटी लेटर. तिने ते लवकर लपवले, पण मी पाहिले माझ्या नावावर HDFCमध्ये काही FD नाही. मग हे कोणाचे? 4थ्या दिवशी रणजितने एक सीलबंद लिफाफा गुपचूप दिला. आंटी, आत बघा. प्रत्येक व्यवहार कुठे गेले, कोणत्या ॲपने ऑथराईज केले, यात सगळे डिटेल्स आहेत. त्या रात्री मी तो अहवाल वाचला. त्यात एकूण 437 व्यवहार होते. सगळे एका बनावट ॲपद्वारे. पैसे एका खात्यात गेले होते, ज्या खातेदाराचे नाव होते सविता पाटील. HDFC बँक कोथरूड शाखा. सध्याचे बॅलन्स 14,83,000.
पुरावा ठोस आणि निर्विवाद होता. पुढच्या आठवड्यात सतीश रावांनी बैठक आयोजित केली. मिनल, सतीश राव, रोहित आणि प्रॉपर्टी ॲडवायझर विजय देशमुख. विजय, सविता तुमच्याकडे कधी आली होती? विजयने मान खाली घातली. मिनलताई, मला खूप अपराध वाटतोय. मी तेव्हा रिपोर्ट केले नाही, पण मला काहीतरी गैर वाटले होते. काय झाले होते? 3 महिन्यांपूर्वी सायली माझ्या ऑफिसमध्ये आली. म्हणाली त्यांची सासू डिमेन्शियाने ग्रस्त आहे, स्मृती जात आहे आणि त्यांनी प्रॉपर्टी ट्रान्सफर करायची आहे. त्यांनी काही मेडिकल रिपोर्ट्स दाखवले. डॉक्टर कुलकर्णी यांचे. म्हणाल्या की तुम्ही निर्णय घेण्यास असमर्थ आहात. मी म्हणालो यासाठी योग्य प्रक्रिया आहे, कायदेशीर कागदपत्रे लागतील. तिने विचारलं बॅकडेटेड कागदपत्र बनवता येतील का? तेव्हा मला शंका आली. मी नकार दिला. ती संतापून गेली आणि त्या मेडिकल रिपोर्ट्स. रोहित म्हणाले मी व्हेरीफाय केले. डॉक्टर कुलकर्णी खरे डॉक्टर आहेत, पण त्यांनी तुम्हाला कधी तपासले नाही. ही बनावट आहे. बनावट मेडिकल रिपोर्ट, बनावट सही, प्रॉपर्टी फ्रॉडचा प्रयत्न. यादी वाढतच होती. मिनलताई सतीश रावांना म्हणाले आता आपल्याला घरात आणखी पुरावा हवा. काही संशयास्पद दिसले का? हो, तिच्या खोलीत काही कागदपत्रे आणि लॅपटॉप आहे, पण मी कसे जासूस बनायचे नाही. सतीशराव हसले. पण नैसर्गिकरित्या काही दिसले तर फोटो काढा. कथेला आणखी ट्विस्ट येणार आहे. पुढच्या आठवड्यात एका दुपारी सविता तिच्या मैत्रिणींसोबत किट्टी पार्टीला गेली. रोहित ऑफिसला, आरव शाळेत. मी घरात एकटी. माझे हृदय जोरात धडकत होते. मी सविताच्या खोलीत गेले. चुकीचे वाटत होते. मी कधी कोणाच्या प्रायव्हसीचा भंग केला नव्हता, पण परिस्थिती वेगळी होती. मी तिच्या अभ्यासाच्या टेबलचा ड्रॉवर उघडला. त्यात काही फाईल्स होत्या आणि काही बँक स्टेटमेंट्स, पण त्या माझ्या बँकेच्या नव्हत्या. HDFC बँक खातेदार सविता पाटील. बॅलन्स 14,83,000. माझे हात थरथरले. मी फोनने प्रत्येक पानाचा फोटो काढला. आणखी एक फाईल, प्रॉपर्टी दस्तावेज. त्यात एक पॉवर ऑफ अटर्नी ड्राफ्ट माझ्या नावाने. रोहित देसाईला पूर्ण अधिकार देत आणि खाली माझी सही. पण ती सही मी कधी केलीच नव्हती. ती माझी बनावटी सही होती. अचानक खाली दरवाजाची बेल वाजली. सविता लवकर परत आली. मी घाईने फाईल परत ठेवली. ड्रॉवर बंद केला आणि बाथरूमचा बहाणा करून खाली आले. तुम्ही वर काय करत होतात? माझे हृदय थांबले. बस बाळा, खिडकी बंद करत होते. जोराचा वारा होता. तिच्या डोळ्यात शंका होती, पण ती काही बोलली नाही. त्या रात्री मी सगळे फोटो सतीश रावांना पाठवले. त्यांचा मेसेज आला, परफेक्ट, आता पुरावा पूर्ण आहे. आता फेस टू फेस प्लॅन करू. पण फेस टू फेसच्या आधी आणखी काही भयानक घडणार होते. दुसऱ्या दिवशी नाश्त्यात सविताने मला चहा दिला. आई, तुमचा स्पेशल चहा. मी जास्तीची वेलची घातली आहे. मी प्याले. चव थोडी वेगळी वाटली, पण मी काही बोलले नाही. 1 तासाने मला चक्कर येऊ लागले. झोप येत आहे. मी सोप्यावर बसले आणि डोळे बंद होऊ लागले. तेव्हा दरवाजाची बेल वाजली. दार सविताने उघडले. नमस्कार, मी डॉक्टर स्नेहा. सविताने बोलावले होते. म्हणाली तुम्हाला थोडे अस्वस्थ वाटते. माझ्या झापडबंद डोळ्यातून मी पाहिले. ती एक महिला डॉक्टर होती. आई, डॉक्टर स्नेहा माझी मैत्रीण. मी विचार केला फुकट तपासणी करून घेऊ. डॉक्टरांनी काही सामान्य प्रश्न विचारले. मिनलताई, आज कोणता दिवस आहे? मी झगडले. बुध. आज तर गुरुवार आहे. काही हरकत नाही. आणि सकाळी नाश्त्यात काय खाल्ले? मला आठवत नव्हते. सवितामध्ये म्हणाली, बघा डॉक्टर, असे रोज होते. स्मृती जाते. कधी अमितचे शाळेचे नाव विसरते. डॉक्टर नोट्स घेत होत्या. मिनलताई, ही लक्षणे चिंताजनक आहेत. तुम्ही किती औषधं घेता? फक्त डायबिटीसची सकाळी. पण खरे तर मला डायबिटीस नव्हताच आणि त्या सकाळी मी काही औषध घेतले नव्हते. मला जाणवले की ही तपासणी नव्हे, सापळा आहे. मी स्वतःला झटका दिला. डॉक्टर, खरे तर मी पूर्ण बरी आहे. फक्त थोडे थकले होते. आल्याबद्दल खूप धन्यवाद. डॉक्टर थोड्या गोंधळलेल्या दिसल्या. ते निघून गेल्या. दरवाजा बंद होताच मी माझा चहाचा कप उचलला. त्यात थोडा चहा शिल्लक होता. मी गुपचूप एका छोट्या बाटलीत ओतला आणि कपाटात लपवला. काही दिवसांनी मी तो चहा सरकारी लॅबमध्ये नेला. रिपोर्ट आला, झोपेची गोळी, जी मला कधी लिहून दिली गेली नव्हती. सविता माझ्या चहात झोपेच्या गोळ्या मिसळत होती, जेणेकरून मी सुस्त, गोंधळलेली राहीन आणि सगळ्यांना वाटेल की मला डिमेन्शिया आहे. ही फक्त आर्थिक फसवणूक नव्हती. हा सुनियोजित मानसिक छळ होता. मी तो रिपोर्टही सतीशरावांना दिला. मिनलताई,
आता हे विषबाधेचा प्रयत्न झाला, खूप गंभीर. आता वाट बघायची नाही, फेस टू फेस आत्ताच करायचा. आता बघा काय होते. सतीश रावांनी एक कौटुंबिक मध्यस्थी बैठक आयोजित केली, अधिकृतपणे मिनलताईची काळजी व्यवस्थेवर चर्चा करण्यासाठी. ठिकाण सतीश रावांचे कोथरूडमधील ऑफिस. शुक्रवार संध्याकाळी 5 वाजता उपस्थित. मी, रोहित, सविता, सविताचे आई बाबा, मनोज जो टेक फिक्स, रणजित ICIC फ्रॉड, विजय देशमुख प्रॉपर्टी ॲडवायझर, इन्स्पेक्टर नेहा पुणे सायबर सेल, डॉक्टर शिंदे फॉरेन्सिक. बैठक व्हिडिओ रेकॉर्ड होणार होता. सविताला सांगितले गेले की ही माझ्या काळजीची सामान्य चर्चा आहे. तिच्या आईबाबांनाही तेच सांगितले गेले. त्या दिवशी सकाळी मी चांगले तयार झाले. साधी कॉटन साडी, किमान दागिने, हात थरथरत होते पण मन स्पष्ट होते. रोहितला मी आधीच सगळे दाखवले होते की पेन ड्राईव्ह, बँक डिटेल्स, बनावटी पॉवर ऑफ अटर्नी, औषध रिपोर्ट. जेव्हा त्याने पाहिले की त्याची बायको माझ्या कार्डचे फोटो काढतीये, व्हॉट्सॲपवर ही म्हातारी लिहितीये बनावट मेडिकल रिपोर्ट, त्याचा चेहरा पांढरा पडला. आई, मी इतका आंधळा कसा होतो? बाळा, प्रेम आंधळं करते आणि काही लोक खूप चांगला खोटा चेहरा घालतात. पण अमित, याचे काय होणार? आधी न्याय, मग उपचार. संध्याकाळी आम्ही सतीश रावांच्या ऑफिसला पोहोचलो. मोठा कॉन्फरन्स रूम, लांब टेबलावर सगळे पुरावे पसरलेले, प्रिंटआउट्स, बँक स्टेटमेंट्स, सविताच्या फोनमधील फोटो, व्हॉट्सॲप चॅट, बनावट मेडिकल रिपोर्ट, औषध अहवाल आणि मध्यभागी ती छोटी पेन ड्राईव्ह. सविता तिच्या आईबाबांसोबत आकर्षक ड्रेस, परफेक्ट मेकअप, आत्मविश्वासाने हसत आली. नमस्कार सतीशराव. नमस्कार आई. नमस्कार रोहित. अगदी सामान्य. सविताचे वडील निवृत्त लष्करी कर्नल आणि रजनी काकू थोडे घाबरलेले वाटत होते. कृपया बसा, सतीशराव म्हणाले. जसे सगळे बसले, सायलीची नजर टेबलावर गेली आणि तिचा चेहरा बदलला. तिने कागदपत्र, फोटो, स्वतःच्या फोनचे स्क्रीनशॉट पाहिले. हे काय आहे? तिच्या आवाजात पहिल्यांदा भीती होती. श्रीमती सविता देसाई. सतीशराव शांत पण ठाम आवाजात म्हणाले, ही बैठक तुमच्यावर गंभीर आरोप असल्यामुळे बोलावली आहे. आर्थिक फसवणूक, ओळख चोरी, बनावटी, विषबाधेचा प्रयत्न आणि मालमत्ता बळकावण्याचा कट. ही बैठक तुम्हाला संधी देण्यासाठी आहे, तुमचे म्हणणे मांडण्याची, खरे कबूल करण्याची आणि परिणाम समजून घेण्याची. मला काही समजत नाही. हा काय विनोद आहे? सविता हसण्याचा प्रयत्न करत होती पण हसू फिक्के पडले. इन्स्पेक्टर नेहाने बॅज दाखवला. हा विनोद नाही. मी पुणे पोलीस सायबर सेलमधून आहे. ही प्राथमिक चौकशी आहे. सविताचा चेहरा पांढरा पडला. सतीश रावांनी फोल्डर उघडले. चला पुरावे बघूया. हा तुमचा मोबाईल, जो मिनल दुरुस्तीसाठी घेऊन गेल्या होत्या. टेक्निशियन मनोज यांना छुपा फोल्डर सापडला. दस्तावेज, बॅकअप. त्यात काय होते? मोठ्या स्क्रीनवर फोटो दाखवले गेले. माझे डेबिट कार्ड CVV दिसत होता. सविताने तोंड उघडले, बंद केले. मिनलताईंचे आधार, पॅन, पासबुक, प्रॉपर्टी पेपर्स आणि व्हिडिओ, ज्यात मिनलताई ATMवर पिन टाकतात आणि तुम्ही मुद्दाम रेकॉर्ड करत मदत करता. मी सिक्युरिटी बॅकअपसाठी ठेवले होते. छुप्या फोल्डरमध्ये? राहुल म्हणाले. माझ्यासमोर खोटे बोलू नका. तुमच्या फोनमध्ये स्क्रीन मिरर प्रो, कॉल रेकॉर्डर प्लस आणि बनावट SBI ॲप आहे. हे सगळे आर्थिक फ्रॉडचे साधन आहेत. दिलीप काका थक्क होऊन म्हणाले, सविता, हे खरे आहे का? सविताच्या डोळ्यात अश्रू आले. पप्पा, मला माहीत नाही हे कसे आले. कोणी हॅक केले असेल. तुमचे व्हॉट्सॲप मेसेज. इन्स्पेक्टर नेहा यांनी प्रिंटआउट उचलले. ॲडव्होकेट देशमुख यांच्याशी. पॉवर ऑफ अटर्नी कसे बनवायचे जर ती मानसिकदृष्ट्या अयोग्य असेल. हे तुमचे शब्द आहेत. आणि हे? रणजितने बँक स्टेटमेंट ठेवली. 437 व्यवहार, 21,47,000. सगळे बनावट ॲपने. पैसे सविता पाटील यांच्या HDFC खात्यात पोचले, ज्याचा सध्याचा बॅलन्स 14,83,000 आहे. रजनी काकू रडू लागल्या. सविता आता खरे रडत होती. मी सांगणार होते. आम्हाला पैशांची गरज होती. रोहितचा पगार पुरत नव्हता. मी फक्त तात्पुरते घेत होते. परत करणारच होते. 16 महिने तात्पुरते? सतीश रावांचा आवाज तिखट झाला. आणि ही बनावट मेडिकल रिपोर्ट? त्यांनी कागद उचलला.
डॉक्टर कुलकर्णींची डिमेन्शिया आहे म्हणून? विजय, तुम्ही सांगा. विजय म्हणाले, ती माझ्याकडे आली होती. सासूला डिमेन्शिया आहे म्हणाली. बॅक डेटेड कागदपत्रे विचारली. मी नकार दिला आणि मी पहिल्यांदा बोलले. आणि तू माझ्या चहात झोपेच्या गोळ्या मिसळत होतीस, जेणेकरून मी गोंधळलेली, सुस्त राहीन आणि सगळ्यांना वाटेल की मला डिमेन्शिया आहे. मी औषध अहवाल टेबलवर ठेवला. त्या खोलीत खूप मोठी शांतता पसरली होती. दिलीप काकांच्या डोळ्यात अश्रू होते. तू हे केलेस? सविताचा बचाव पूर्ण कोलमडला. ती पीडितेकडे वळली. मी पीडित आहे. तुम्ही मला समजत नाही. मला ही संयुक्त कुटुंबात राहायला का लावले? आईकडे इतके पैसे आणि आम्ही संघर्ष करत होतो. हा माझाही अधिकार आहे. रोहितचा आवाज पहिल्यांदा रागाने थरथरला. माझ्या आईला औषध देणे तुझा अधिकार होता का? त्यांची ओळख चोरणे, त्यांना वेडे ठरवणे हे तुझे अधिकार होते? सविता त्याच्याकडे निराशेने पाहत म्हणाली, रोहित प्लीज, मी तुझी बायको आहे, अमितची आई. माझी बाजू घे. तू माझी बायको नाहीस. तू एक गुन्हेगार आहेस, ज्याने माझ्या आईला बर्बाद करण्याचा प्रयत्न केला. इन्स्पेक्टर नेहा पुढे म्हणाल्या, श्रीमती सविता, तुमचे कायदेशीर स्थिती स्पष्ट सांगते. IPC 419, 420 फसवणूक, 467, 468 बनावटगिरी, 328 विषबाधा, 406 गुन्हेगारी विश्वासघात, IT ॲक्ट 66C, 66D ओळख चोरी आणि गुन्हेगारी कट, एकत्रित शिक्षा 7 ते 12 वर्ष कैद आणि मोठा दंड. सविताचे तोंड उघडे राहिले. पण सतीशराव पुढे म्हणाले, पण मिनलताई एक पर्याय देत आहेत. सेटलमेंट, ज्यात त्वरित गुन्हेगारी खटला चालणार नाही, पण अटी खूप कठोर आहेत. सविताने लगेच डोके हलवले. मी सेटलमेंट करते. प्लीज मला जेलमध्ये पाठवू नका. अटी ऐका. पहिली अट, तुम्ही त्वरित 14,83,000 मिनलताईंना परत कराल, आज आणि आत्ताच. दुसरी अट, तुमचे आईबाबा त्यांना औरंगाबादचे घर गहाण ठेवून उरलेले 6 ते 7,90,000 दिवसात परत करतील. तिसरी अट, बाकी रक्कम 25,000 मासिक हप्त्यात भरली जाईल. चौथी अट, तुम्ही सगळे गुन्हे कबूल करणारी स्वीकारोक्ती लिहाल, उल्लंघन झाल्यास दंडनीय. पाचवी अट, 48 तासात हे घर सोडाल, फक्त वैयक्तिक सामानासह. सहावी अट, घटस्फोट दाखल कराल, कोणताही भरणपोषण किंवा मालमत्ता हक्क नाही. सातवी अट, अमितला फक्त पर्यवेक्षिक भेट, मिनलताईंच्या उपस्थितीत 48 तास आधी नोटीस. आठवी अट, भेटीव्यतिरिक्त मिनलताईंशी कोणताही संपर्क नाही. नववी अट, कोणताही भंग झाला तर FIR त्वरित दाखल होईल आणि स्वीकारोक्ती पुरावा म्हणून वापरली जाईल. 10वी अट, FIR नोंदवली जाईल पण तडीपार होणार नाही जोपर्यंत अटी पाळता. सविताने मान खाली घालून ऐकले. प्रत्येक अट तिच्या डोक्यात खीळ ठोकत होती. मी मान्य करते. कागदपत्रे तयार होती. वकिलाने सगळे समजावले. सविताने थरथरत्या हाताने सही केली. स्वीकारोक्ती, सेटलमेंट, घटस्फोट नोटीस. त्या संध्याकाळी सविताने सगळ्यांसमोर 14,83,000 ट्रान्स्फर केले. दिलीप काका, रजनी काकू यांनी उर्वरित रक्कम भरण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या डोळ्यात लाज होती, पण प्रामाणिकपणाही होता. सविताला 48 तासांचा वेळ दिला. ती आपल्या आईबाबांसोबत निघून गेली. रोहित पूर्णपणे कोलमडला. त्या रात्री तो आपल्या लग्नाचा, आपल्या मुलाच्या तुटलेल्या कुटुंबाचा, आपल्या अंधत्वाचा, या सगळ्या गोष्टींचा विचार करून खूप रडला. आई, मला माफ कर. मी इतका आंधळा कसा? मी त्याच्या डोक्यावर हात फिरवला. बाळा, प्रेम आंधळं करतं. 4 महिन्यांनी आज मी कोथरूड कम्युनिटी सेंटरमध्ये उभी आहे. दर दुसऱ्या शुक्रवारी सिल्वर सील्ड माझ्याकडून सुरू केलेला वरिष्ठ नागरिक सहाय्य गट भेटतो. आज 20 जण आले, सगळे डिजिटल फ्रॉडचे बळी. नमस्कार सगळ्यांना. मी मिनल देसाई. मी एक जिवंत बळी आहे. मी माझी कथा सांगितली की कशी माझ्या सुनेने मला टार्गेट केले, मी कसे पुरावे गोळा केले, कसे न्याय मिळवले. लोकांच्या डोळ्यात आशा दिसते. बैठकीनंतर एक वृद्ध गृहस्थ माझ्याकडे आले. मिनलताई, माझ्यासोबतही माझा भाचा. बसा, मी म्हणाले. सांगा, आपण एकत्र बाहेर पडू. या 4 महिन्यात मी RWA बैठका, डिजिटल सिक्युरिटी वर्कशॉप,
पश्चिम पुण्यातील 4 सोसायट्यांमध्ये कार्यक्रम केलेत. महाराष्ट्र विधानसभेचे वरिष्ठ नागरिक फ्रॉड समितीपुढे साक्ष दिली. रुपये 14,83,000 सविताकडून परत मिळाले. उरलेले हप्त्यात येत आहेत. मी घरात बायोमेट्रिक लॉक्स, CCTV, फक्त आर्थिक व्यवहारासाठी स्वतंत्र फोन बसवला. मनोजला पुणे पोलिसांचा कौतुकपत्र मिळाला. मी त्याच्या ॲडव्हान्स सायबर सिक्युरिटी कोर्सची फी भरली. तो आता सोसायटीचा सिक्युरिटी ॲडवायझर आहे. दिलीप काका, रजनी काकू दर रविवारी अमितला घेऊन येतात. पर्यवेक्षित भेट, थोड्या औपचारिक पण आदरपूर्वक. ते मेहनत करून हप्ते भरतात. त्यांचे घर गहाण आहे. लाज दिसते पण प्रामाणिकपणा. अमितला आता हळूहळू समजते मी त्याला तितकेच प्रेम देते, कदाचित जास्त, कारण तोही बळी आहे. रोहित सायकॉलॉजिस्टकडे जातो. सहपालकत्व शिकतो. तो त्याच्या कृतीने विश्वास पुन्हा बांधतो. घराची डागडुजी, सिक्युरिटी सुधारणे, गटाच्या बैठकीत मदत करून एकदा म्हणाला, आई तू इतकी मजबूत कशी? बाळा, मी मजबूत नाही, फक्त ठाम आहे. स्वतःसाठी नाही, ते अजूनही गप्प पीडित आहेत त्यांच्यासाठी. आणि सविता? घटस्फोट अंतिम झाला. ती औरंगाबादला आईबाबांकडे राहते. संपर्क नाही. तिचा बुटीक बंद झाला. कोणी म्हणतात तिला पश्चाताप आहे, कोणी म्हणतात फक्त पकडल्या गेल्याचा. मला माहीत नाही. मला जाणूनही घ्यायचे नाही. न्याय मिळाला, धडा शिकला, समुदाय तयार झाला. आज सकाळी पुणे पोलीस सायबर सेलचा ईमेल आला. ते मला त्यांच्या जागरूकता मोहिमेत सामील करू इच्छितात. शाळा कॉलेजात बोलवायचे. मी होकार दिला, कारण माझे ध्येय आता फक्त पैसे परत मिळवणे नाही, दुसऱ्यांना वाचवणे, शिक्षित करणे, सक्षम करणे आहे. मी दररोज 3-4 ईमेल मिळवते. मिनलताई माझ्यासोबतही घडते, मदत करा. मी घाबरले आहे आणि मी प्रत्येकाला उत्तर देते, कारण मला माहीत आहे तो धक्का, तो विश्वासघात, तो आपलेच आपल्याला बर्बाद करतायत, ही एक जाणीव. पण मला हेही माहीत आहे की तुम्ही एकटे नाही, तुम्ही असहाय्य नाही आणि तुम्ही न्यायाचे हकदार आहात. आज एक वेबिनार आहे, डिजिटल युगात वरिष्ठ नागरिकांची आर्थिक सुरक्षा. मी मुख्य वक्ता आहे. मी माझा लॅपटॉप उघडते. पहिली स्लाईड. मी मिनल देसाई, वय 62, निवृत्त बँक व्यवस्थापक आणि एक जिवंत बळी. तो दिवस आठवतो जेव्हा मी सविताचा फोन उचलला होता, जेव्हा मनोजने मला सावध केले, जेव्हा माझे जग कोसळले. पण आज मी उभी आहे, मजबूत, स्वतंत्र, सक्षम, कारण मी शिकले. विश्वास करा पण तपासा. आर्थिक माहिती कधीही शेअर करू नका, कुटुंबातही नाही. OTP कधी फॉरवर्ड करू नका. कोणालाही तुमच्या फोनमध्ये सिक्युरिटी अपडेट टाकू देऊ नका. प्रत्येक व्यवहार लिहा. काही संशयास्पद वाटेल तर गप्प बसू नका, तपासा. आणि सर्वात महत्त्वाचे, मदत मागा. समुदाय बनवा, आवाज उठवा. वय फक्त एक संख्या आहे. बुद्धिमत्ता खरी आहे आणि न्याय सगळ्यांचा हक्क आहे. प्रेक्षक मित्रांनो, ही कथा तुम्हाला काही शिकून गेली असेल तर कॉमेंटमध्ये मी सतर्क आहे असं नक्की लिहा आणि तुमच्या शहराचे नाव लिहायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय सुद्धा लिहा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत.